सब में तू ही बुद्धि देता, सब में तू ही न्याय करता है। प्रभु तू एक दाता है सब में, सबको ज्ञान पूरा। ये प्रभु सबको ज्ञान दे, सबका पालन करता है तू प्रभु, सबको ज्ञान दे। वो दुष्ट दे किन्हीं का कोई भेद ना करे, सब भर जाए सब में। पाने वाले पढ़ने वाले एक भले में देखना, मत किसी के हंसाना दोष करना। पाना है एक प्रभु को, पाने वाले मत ना भेद करे। चाहने वाले चाहे कुछ भी, उस हरे बिना ना कुछ ना ख्याल आए। वो हरि का नाम पुकारे, मत ये प्रभु का एक नाम सुमरण करके। एक नाम सबको तारे, एक नाम सबको तारे। जिस अपने मन में धसा है, उनको ना भूल पाए, वो ना भूल पाए। एक बार अपने में रंग जाए। देवाच्या पुष्पभाव नास्तिके मुलांना पण संगी संच हे थकून गेले, त्यामुळं त्यांनाही त्रास द्यायचा नाही आपल्याच्या. पण अपघात असू दे, हे व्यसन अन्य व्यसन हे नासाकडे असतो. हे व्यसन ज्याला ज्याला लागले ना, तो अद्भुत आहे. अद्भुताच्या काळ आहे. आपण फक्त त्याचं स्मरण फक्त सगुण काळामध्ये फक्त आपण बसतोय. अनेक सगळे अवतार आहे, अनेक सर्व आपला त्या पृथ्वी स्थळाला अमृत असेल आहे. सर्व प्रणाला जीवनाचा जो आनंद सिंध आहे. मला जास्त वेदाचं किंवा भक्ती ज्ञान नाही, पण आपल्या अल्पसाहा विचारामध्ये याच्यावरच का बोलले त्याच्यावरच का बोलले बिगाऱ्याचं माफक असल्यामुळे मी कोणी घेत्याला अर्थ करत नाही. कारण का शिक्षण समजून त्या अर्थानं बोलू शकते, त्याला समजतच नाही, त्याला बोलायला नाही. तो काही तुमच्या माफक बुद्धीनं बोलणार नाही, तुमच्या माफक बुद्धीनं बोलणार नाही, तुमच्यासारखे जोडणार नाही. पण कसं आहे, नामदेव आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, अनंत सागर आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण भरलेला अभस किती जन्म तरी आपण चाकत राहिलो तरी आपली पावर नाही. चाकण्यासाठी ते व्हायला आपण होत नाही, फक्त त्याचे कृत्य करतो. कृत्य केल्यामुळे आपल्या मनाला फसवणूक होत नाही. त्यानं पूर्ण अंगी करून भरून साठून लोकांपर्यंत आधी त्यांच्या नावाचा जे कारण पहिले आपल्याशी पूर्ण जी शेती आहे ती शेती एवढी विकसित होती. आपली शेती उत्पन्न नसताना आपण शेती करतो. आपल्या शेतीतील उत्पन्न झालं आपण ते करत नाही. दोन्ही गोष्टीचं साकल्य हे जोडणं. आपण फक्त नामच शब्दपाठ शब्दाचे अखंड जगामध्ये कितीतरी
त्याचा विस्तार आहे. पण हे अमृतच असं आहे का? ह्या अमृताची जे भेट आहे हे अगाध. कारण का एक तापलेल्या तेलामध्ये थोडंसं जरी चंदनाचं तेल जर त्याच्यामध्ये पडलं तर ते तेल शांत करण्याची पावर आहे. जसं नाम हे अमृत असं आहे, ज्या ज्या जीवाला जे जे सेवन झालं, जे जे त्या चित्तामध्ये पडलं असेल, या ध्येय रूपी विवेकानं 3.5 हाताचा ध्येय जगाला जिंकू शकतो, हा पर्वत चढू शकतो. हे जे दिलेलं ईश्वरानं आपल्याला भेट आहे, याच्यामध्ये तो चढला तर जीवनामध्ये काही कमी नाही. बाहेरचे पर्वत किती चढले तरी पर्वत सगळे वन पडले आहे. आणि छोट्याशा पर्वताला ज्याला जीवनात चढता येतं त्याची मजा काय आहे? आपण हे छोटासा पर्वत चढत नाही, मोठे पर्वत चढतो. तिथे रोज पुन्हा ओसांपणा घरी घेऊन येतो. वनात जरी गेलं तरी ते हे 3.5 हाताच्या याच्यामध्ये ज्याला पुन्हा प्रस्तावित करतात की हे सोपं काम नाही, देवाने जे आपल्याला भेट दिलेली ही वस्तू आहे ना, आपल्याला असं वाटतं निष्काम आहे, काय कामाचं नाही, चमडीचं मासाचं बनवलेलं देह आहे, याला जसं वापरतात तसं वापरा. पण त्याची अनुभवता एवढी आहे, ईश्वरांना एवढं तुम्हाला प्राप्त करून दिलं की अहो पण माणूस माणसाला भुलल्यामुळे कसं आहे, माणूस माणसाला फक्त शब्द आचार्य पदवी पदवर पदशीर वाचन, आता वाचनानं ज्ञानानं जरी लोक पूर्ण झाले असतात जे अशा क्षेत्रामध्ये आलं नसतं. पुस्तकी वाचनानं ज्ञानी झालं असतं माणूस तर घराघरात दिवाळी, घराघरामध्ये आनंद, घराघरात सरस्वती ही अशी पहाट आहे की सरस्वतीचा आपण तिचा शोध नाही, पण सरस्वती हे एवढी अगाध आहे, जीवनाला पूर्ण अनुभवय सगळं जीवन ही चेंज करण्याची आणि बदलावाची ताकद आहे. शब्दपाठ विद्यार्थ्याप्रमाणे असेल, शब्दात कौशल्यपणा असं काही बोलू शकतो माणूस. शब्दामध्येचा माणूस फार प्रावीण्य आहे. आचार्य बुद्धीमध्ये जर पाहतो म्हटलं तर आचार्यामध्ये कधी नाही, आणि शब्दपाठामध्ये दुनियात आग लागल अशी शब्दपाठाची एवढी की अभाव माणुसीचा शब्दपाठात अभाव आहे. आचरणामध्ये कठीण. आचरण सर केलं तर असतं, तर आचरणाची ही बुद्धी एवढी मोठी आहे की त्याला परिस्थिती अनुकूल आहे नाही आहे असो नसो, त्याला परिस्थितीची अनुकूलता काही गरज नाही. परिस्थितीच्या अनुकूलनाला जर प्रत्येकाला देव भेटला असता, सगळ्यांना आपल्या घरी दिवाळी केली असते. याच्यात अनुकूलता कोणता याची काही घेणदेण नाही, फक्त तुम्ही सतत त्याच्याशी त्याचं एकदा तुम्हाला भूत लागू द्या. भूत लागलं की आनंद, दुःखाचा क्षण, दुःख कोणाकडेच नाहीये. सगळं जे आपण जे उपस्थित जे निर्माण करून ठेवलं हे आपण केलेलं आहे. दुःख कोणाच्याच पाठी लिहिलं नाही, नसताना लिहिलं नाही. तुमची आसक्ती कशा कोण्या गोष्टीकडे कशी आहे त्या त्या पर्यंतचे दुःखाचे अनेक मार्ग आहे. अनेकांची प्रत्येकाची अवस्था वेगवेगळी आहे. दुःख आहे का बरं हे समजवण्यासाठी अध्यात्माची ताकद आहे. दुःख नाही हे अध्यात्माची जे पावर आहे, हे दुःख त्याच्यात काहीच कठीण नाही. तुकाराम महाराजच्या जीवनात किती दुःख आहे. त्या संतांचं चरित्र सगळं जीवन पाहिलं, माऊलीच्या जीवनाचं चरित्र पाहिलं तर आपण त्याच्या चरणाचं एक समजा आपण त्याच्यात हे नाही आहे, एवढंही नाही आहे. आपल्याला थोडंसं दुःख आलं तर आपण तर कुठच्या कुठं चाललं. हे सगळं अद्भुत दुःख कोणाकडे, दुःख तुम्ही जाणून घेतलं देवाकडे. याचं कारण काय की आपल्या सुखानं आपण सुख करत घेऊन दुःखात जाऊन बसतो. सुखाचे सगळे व्यापार निर्माण केले. सुखाच्या इकडे पाहता पाहता सुखाकडे जाता जाता सुख तर नाही भेटलं, पण पाठीशी जे लागलेलं जे भूत आहे ते रात्र दिवस
विश्रांती नाही कुठे. संसार दुःख मोड. संसार दुःखमोड आहे की बरं. काही लोक संसारातूनही परमात्म्याकडे गेले. तुमचं शोषण करण्याचा आणि कर्म करण्याचं कसं कार्य आहे, तुम्ही त्याचा कसा अनुभव आहे, कोण्याच गोष्टीमध्ये माणूस अनुभव घेत नाही. फक्त काळाचं काम करते, जीवन जगाचं काम करते. अनुभवी पूर्ण पद्धतीनं जर शिक्षण पद्धतीनं जर त्याचा प्रत्येकानं त्याचा शोधिक रीतीने जर काम केलं तर संसारी दुःख मोड नाही. पण त्याच्यातील नित्य सतत माणूस कर्म करतात, जे भोजन भेटलं, खाणे पिणे, राहणे, मजा करणे, मौज करणे, या रसाप्रमाणे असेल तर दुःख संसारात दुःख पडत चौ बाजूकडे इंगळ. मग इंगळ कारण का विषय प्रत्येक गोष्टीची जे आपल्याला स्मरण आहे, प्रत्येक गोष्टीची आठवण आहे, प्रत्येक गोष्टीची इच्छा आहे, या इच्छा पूर्ण नाही झाली दुःख कोणाकडे. इच्छा पूर्ण नाही झाल्या म्हणजे आत्महत्याचं काम काय. आपल्या मनादुक्त नाही झालं म्हणजे आत्महत्या आहे. मनादुक्त झालं तर देव जर मनादुक्त्या प्राण भेटले असते तर संतांना एवढे कष्ट झाले नसते. यायनं संत जेवढे आहेत महापुरुष आहे यायनं आपल्या सुखासाठी स्वतःची उपाधी लावली. माऊलीकडे काय म्हणतो ज्ञानेश्वर माऊलीकडे अशा कोण्या गोष्टीची कमी होती. त्याचं चरित्र पाहिलं, जीवन पाहिलं, तसं वाटत होते. पण त्यानं मुद्दाम आपल्याशी सगळं लावून घेतलं. लोकांचं तीर्थयात्रा व्हा, लोकांच्या जीवनामध्ये अशी उपजती व्हा, जीवनात अशी प्रगती व्हा, या समाजाला एवढं ज्ञान भेटावं. समाज जो डुबलेला आहे त्या समाजाला लोकांना घराघरामध्ये दिवाळी कशी होईल, दिवाळी कशी होईल, आपल्या स्वतःशी दुःख देणं बाजू एवढं कठीण घेतलं का आपण त्याला एक कमी करू शकत नाही. चरित्र पाहिलं माऊलीचं. आपल्याला होणारं थोडं दुःख आपण सहन करू शकत नाही, त्याला पूर्ण जगाचं दुःख आपल्याशी सगळं बांधून घेतलं एवढं की आपण आज हे चरित्र ऐकलं. चरित्र जर आपण थोडंसं आपल्यामध्ये केलं तर असं वाटेल काय किती आघात आहे. किती आघाताची सीमा नाही, आघाताला मर्यादा नाही. आपल्याला जीवन सहज पाहिजे, स्वस्त पाहिजे, फुकट पाहिजे. आघाताशिवाय आणि त्यागाशिवाय देवाकडे जायचं असतं. सगळ्या व्याधी परिपूर्ण जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अमृत करता आपण तो भक्त आहे. आपल्याला ते प्रत्येक व्याधीचा त्रास आहे, प्रत्येक गोष्टीचा आमच्याच जीवनामध्ये आमच्याच गोष्टी असत का. तिथं प्रत्येक व्याधीला आपलं मैत्री म्हणून मित्र करून आणि पुढे चालायचं आहे. आपले दुःख झालं का आपला मुक्काम जागा थांबून जाते, सगळं थांबून जातं आपल्या जीवनामध्ये. पुढचं जीवन हे पुढचं दुःख आहे म्हणजे पुढच्या जीवनाला पुन्हा तयारी करून चालणे आहे. आपल्याला दुःखाला आपली सगळी गाडी थांबून देतो. प्रत्येक समय, प्रत्येक संकट, प्रत्येक काळ हे जीवनाला काहीतरी देत असते. प्रत्येकाला संदेश असते. कोणतीच गोष्ट कोणासोबत गलत होत नाही. कोणाच्या सोबत कोणतीच गलत गोष्ट होत नाही. फक्त शोधणे आणि शोधण्याचा कुठेतरी रस कमी आहे. शोधण्याचा जर परिपूर्ण बुद्धिभाव असेल तर मग तुम्हाला समजून घ्यासाठी कुठे आला. ह्या जर जीवनाच्या गाडीला तरात आपल्याला जर जीवनाचा पूर्ण सार करायचा असेल, ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला या पवित्र संस्थांमध्ये या गादीपर्यंत ईश्वरी हे पॉवर काय आहे, देव हे पॉवर काय आहे, हे शक्तीचा जो परिपूर्णता जर पॉवर हे जीवनामध्ये यायचं असेल तर कष्टाला मित्र करा, निंदकाला आपला हे करा. कोणी निंदागत करत असेल तरी तो आपला दोस्त करा. किती इथं येण्यामध्ये माणसाला पूर्ण शून्य होण्याची कोणी तयारी आहे तेवढी. आपली ताकदही राहिली पाहिजे, इज्जतही राहिली पाहिजे, लोकांमध्ये वाहवाही झाली पाहिजे. इथं तर सगळं गोष्टीला तुम्ही शून्य करून तुम्हाला इकडे यावं लागेल तेव्हा देव पाहता येईल. इथं तर थोडंसं जरी इकडे तिकडे झालं तर मराठी चालू होते. काही वेळ नाही लागत कोणाच्या बद्दल कोणाला उठून उभं हो बोलायला. सगळी माणूस इकडे येतं आणि किती नम्र त्याला होण्यासाठी किती मोठी परीक्षा द्यावं लागेल. तुम्हाला वाटते देव बस डोळे लावले, जप केला, मंत्र तप केले,
शब्द आराम केला नाही. ठाईचं बसणे करा एक चित्त, की मी ठाईत बसून एका ठिकाणी हे करायला लागले. आपल्याशी पूर्ण विचार आचाराचं परिपूर्ण शांत आणि स्थिरता हे जेव्हा होईल ते मजाच नाही. ज्याला त्याची भूकच नाही त्याला मजा का माहित आहे. ज्याच्या पोटाला भूक त्याला जेवणाचा रस काय, आनंद काय. ज्याच्या पोटाला भूक नाही त्याला किती काही खाऊ घाला. असे हे निष्ठेत आणि वस्तूचे लोक मित्र झाले. हे जे मित्रगण आहेत हे कसे आहेत. भूक नसताना लोकाला सोंग साधले सोंग साधले. सोंग करायचं काम नाही. देवाकडे जाताना सोंगाचं कुठलंही उपपत्ती आणि त्याचं अनुकर्ता करायचं काम नाही. काय करावं लागतं देव पाहण्यासाठी सोंग. कोण्याही पद्धतीनं तुम्ही 10 फक्त जाण्याची वृत्ती ठेवा. कोणताही मार्ग अवलंबा. कारण का सोन्याची गोष्ट सोनं एकामध्ये असलं मोठा घडा. सोन्याच्या अनेक अलंकारामध्ये प्रत्येकामध्ये कोणाच्या अंगठीच्या कोणाच्या हारामध्ये. पण सोनं हे कितीही भागलं जरी असेल अनेक सगळं जर आखरी एका ठिकाणी गोड झाला तर ते जीव आणण्याचं प्रत्येकाचं अन्य भागामध्ये आपापलं कशाही पद्धतीनं हे जरी विभाजन जरी झालं असेल पण आखरी सोन्यापाशी भेटल्यानंतर सोन्याचा एकच भेटण्याचा रहस्य आहे. मग कोण्याही पद्धतीने आपापल्या अलंकार आपापले भूषण बदलले असेल. कोणा आपला भूषण बदला, कोणा आपापला भूषण बदलून प्रत्येकाने आपापला हे केलं असेल. भूषणानं आपलं कार्य बदललं पण एकत्रीकरणामध्ये जर जुळत होतं तर सोनं एकत्रित अन्य भाग अलंकारामध्ये असेल. कोणी अन्य भाषेमध्ये बोलत असेल, कोणी प्रेम भाषेमध्ये बोलत असेल, कोणी आपला भावार्थ बोलत असेल, कोणी आपल्या कलात्मक वृत्तीनं बोलत असेल. पण अखेर सगळे अलंकार एकत्र केले की सोनच नाही. किती झाला ईश्वर या कोण्याही पद्धतीनं कोणाला कसाही करता आला तरी अलंकाराचे जर त्याचं परिपूर्ण कसोटीवर आलं तर सोनं जीवाचं हे अनेक पद्धतीनं प्रत्येकाचा बोल भाषा आहे. प्रत्येकाचे कर्मभाग आहे. पण ईश्वराकडे जाताना देवाचा भक्त होताना ही अजीब गोष्ट आहे. भक्त दिसताय तर भक्त होणं कठीण आहे. भक्त होणं फार कठीण आहे. भक्त दिसताना भक्त होता येतो पण भक्त होताना हे कसोटी फार मुश्किल आहे. भक्त झालं सगळ्या भटकणाऱ्या मनाशी भटकणाऱ्या बुद्धीशी भटकणाऱ्या सगळ्या कायदे पंडित सर्व वस्तू त्याची प्रतिबंध होते. जास्त शिकलो म्हणजे काय होते. महाभारताचे जेवढे आचार्य आहेत जास्त शिक्षणाचा अपार जास्ती विनाशाकडे येणारी गोष्ट. आजचं शिक्षण आजचा माणूस कुठच्या कुठं पोहोचला. पण सगळं जर पाहिलं तर महाभारतातलं एक थोडंसं तरी आपल्या बुद्धीमध्ये सगळे आचार्याची दशा जर पाहिजे आजच्या आचार्याची दशा आणि महाभारतातल्या असणाऱ्या पंडितांची दशा. हे आचार्यपदी एवढी मोठी आहे की त्याच्यात आपण न संपवणारी गोष्ट ते संभावून पूर्ण विश्वाला शांती देतो ते आचार्य आहे. आणि आपलंच पोट भरतो स्वतः पर्यंत वागतो त्या व्यावसायिक हे आपापले दुकान आहे. दुकानाला बंदी होतो तो आचार्य होतो आणि दुकानाची दुकानिका त्याची चमकदारी बनवतो. आपलीच पेशाबंद वाढतो. हे पूर्ण कमळाची दिशा कोणचे जंतू कोणचे कीटक त्याच्यापाशी येतो त्याला कमळाला काही घेणे देणं नाही. सगळे त्याच्या भोवती फिरत असतो. सगळे विचार सगळे त्या गोष्टीचा विचार करू शकत नाही आपण. पण कमळाचं जे शोषणिक करण्याचा जो शुद्धपण आहे चिकडातून परिपूर्णता प्राप्त करणे जीवनाच्या असणाऱ्या परिस्थिती जीवनामध्ये असणारं जे जीवन आहे ह्याच्यातून परिपूर्णता उपजिता करणे. मग त्याला कमळाला भेदाभेद करता आला असता. जिथं भेदाभेदाचं सगळं
कर्मकार्य बंद होतो, तिथं ईश्वर प्राप्त होतो. हे पंचमहातत्वाच्या ह्या तत्वातून त्याला प्राप्ती, वैखरीतून त्याला उत्पत्ती करावं लागतं. सोप्यावनं सोपं केलंच तर कोणी देवानं महाराज दिसती, कोणी आपलं मंदिरातून हे भेटणं, देवाचं भेटणं एवढं सोपं. त्यासाठी परिपूर्ण जीवनाचा आनंद पाहायचा असेल तर हे या योग करू असं आहे का जीवनाला पूर्ण आनंदी पोचवतो. आपले जेवढे आनंद आहे हे क्षणिक आहे. क्षणिक असल्यामुळे आज आपण मंदिरात आलो. आपले जर पूर्ण आनंद घरी असते तर, आपल्या जीवनामध्ये आपला पूर्ण आनंद घरी असता तर इथं काय काय आले असते आपले घासून. आपल्या घरचा पूर्ण सुख सगळं व्यापक आहे, ह्या अनित्य आहे, सत्य नाहीये. केला दुकान केलं, मोठं भरायट केलं, स्वतः जन्म देऊन आई वडिलाला चिंता आहे की आपल्याला आपण ज्या पुत्राला जन्म दिला आहे हे आपलं शेवट कर, याचा शोध सुद्धा आपल्याला नाही. आपण दुनियाचा शोध करतो, देवाचा शोध करतो. जन्म देणारे आणि त्यालाच पता नाही, त्याला पालन करतो. आखरीची घंटी कशी वाजव त्याला पता नाही. संसार या आखरीच्या घंटीपर्यंत पता नाही, तर तुम्ही देवाचा काय पता घ्यायचा? देवाचा पता घ्यायसाठी काय करावं? हे नित्यचे त्याचा जो झाला देव त्याच्या वर्णीमध्ये. देवाला काय किस्से आपल्या भोवती लागतो. मग शब्द ह्या बुद्धीनं सहज बोलू शकतो कोणी. अनेक काळापासून तसा मंदिर बनले, देवालय बनले, धर्म बनले, प्रांत बनले, घराघरात देव लोक पूजे खाय, पण त्याच्यामध्ये परिवर्तन का नाही? लोकांना का त्याच्यामध्ये नाही? रामायणापासून तर श्रीकृष्णापासून तर जगामध्ये शंकराचार्यापासून आजही इच्छा माणसामध्ये, या माणसाला इच्छा बाहेरचे विदेशाचे लोक कृष्ण म्हणून आपला कवटाळतात आणि आपल्या माणसाला आपला देव आहे वारंवार समजावून सांगावा लागतो. किती मूर्खपणाचा, आपण किती ठिकता, आपण किती त्याच्याबद्दल समर्पणात आहे, आपण किती कपडे आहे आपल्यामध्ये. प्रेत अवस्था आहे, जिवंत अवस्था अशी आहे. रामाचा दाखला द्यायचं काम करतो, कृष्णाचा दाखला द्यायचं काम, याच्यावर लोक बोलणारे भाषण ज्ञानेश्वर मागव अन्य पद्धती लोक बोलणारे लोक आहेत. असं असेल का? म्हणजे आपल्या स्थितीतला माल, आपल्याच कंपनीचा माल एवढा दुष्ट आहे, एवढ्या खालच्या दर्जाचा आहे. मग देव सगळे भक्तच भक्त आहे, घराघरामध्ये देव भक्त आहे. याला बाहेरची पूजा फक्त ठरवली, आंतरिकची पूजा प्रत्येकाची बंद आहे. बाहेरच्या जे डेकोरेशन आणि याच्यामध्ये प्रत्येक हे सगळी सृष्टी चालू आहे. अंतराच्या दृष्टीमध्ये जर ईश्वराचं नाम, देव म्हणजे देवच, त्याला दाखला द्यायचं काम नाही. आणि आपल्या घरामध्ये असे भुकणारे आपल्याच घरामध्ये तयार आहे, त्याला समजावून सांगितलं. कारण देणारा तो त्याच व्यास. आजही ज्ञानेश्वर माऊलीचं नाव म्हटलं तर कोटी लोक, कारण त्यानं पूर्ण आपल्याशी देव पूर्ण उतरवला आणि तेव्हा लोकांना सांगितलं. आपल्यानी आपण उतरवलं नाही, फक्त प्रचार, शब्द, भाषा, कला, कृती याच्यामध्ये प्रवीण आहे. मंत्र, विद्या, शब्द पाठामध्ये इच्छा माणसाने पाठ केला. माऊलीनं, तुकाराम महाराजांना, जनाईनं, कानोबा पात्रानं, अरे आपल्या इतिहासामध्ये असे काही आहे की त्यांचं चरित्र लोकांना सांगण्यामध्ये, पण त्यांनी देवाने त्याच्याशी मैत्री केली. आपण चरित्रावर बोलत राहतो बोलायचे. हे मजा आहे. आजचं हे शीतळ आनंद, हे एवढे काही असं बोलणं मी प्रत्येकाला रुतलं तरी आपल्याला त्याचं कोणासेवा करायला सांगितलं, कोणासोबत बनवायची. बाजूला त्याची काही आपल्याला घेऊन, कारण एका ठिकाणी गेलो बाजूला पडत, कारण आपल्यातच आपली वृत्ती किती विचित्र आहे त्याच्यामुळे सोडून दिलाय. आता याच्यानंतर आपल्याला वाजवणाऱ्याची संगती घ्यायची नाही. कारण देव करताना करणारा, देव पाहताना
माणूस टायमाच्या लेवलला टायमाच्या हिशोबानं सगळं घडायचं आहे. सगळं हे प्रत्येकाचा व्यापार देवाशी समर्पण देवाने तुम्हाला देतो ते कला देवाने दिली तुम्हाला एक त्याचा आपलाच माणूस आपल्याशी त्याचा निंदा थोडीशी जोडतो. आपणच आपण त्याला आचरण करते. लोकांना काय सांगायचं? मुसलमानाचं एवढं असलं तरी ते मस्जिद सोडत नाही. आपलं लेवलच्या बाहेर गेलं ते तिकडे जाऊन गप्पा मारून पण इथे येऊन ते करणार नाही. आपल्याची शुद्धता आपल्या म्हणजे आचरणाची जी पद्धती आहे हे देवधार्मिक आहे. आपण देवाशी चरित्र आणि देवाची भावना जुळतो. आपल्या बुद्धीमध्ये असं बोलण्याची भाषा आणि त्याच्याबद्दल असं किंतोक करणं म्हणजे आपण खरं देवभक्त आहे का? देवाचा भक्त होणं आणि अतिशय मजेशीर गोष्ट जीवनात आपल्याला भेटलं. आपण जन्मजन्मी आम्ही बहुत पुण्य केले. तेव्हा संत म्हणते की आम्ही हे भेटासाठी किती जन्म आम्ही देवाचं नाव घ्या आमच्या मुखी यासाठी किती जन्मजन्मी आम्ही बहुत पुण्य केले. तेव्हा त्या महात्म्याचं आपण कठीण काम आहे ते. आपण फक्त शब्द त्याचे आहे ते फक्त प्रकाशित करून त्याचा प्रचार करू शकतो. म्हणजे ते उतरवत नाही. आम्ही देव पाशी गेलो, देवाची होड गेलो. शॉर्टकटमध्ये सोप्यामध्ये की हे होणारी गोष्टच अशी मजेशीर आहे. म्हणून देव कोणाला भेटत नाही, कोणाला लागत नाही. लागला तो अद्भुत आहे. म्हणून हे करासाठी तुमचा वेळ आनंद हे जीवनाचा आपला भाग्याचा शेण आहे. आपण इथं येणं म्हणजे त्याचा प्रारब्ध त्याची काही पूर्वजन्माची पुण्य कोणी या व्यासपीठमध्ये किंवा कोणी या ऐकण्याचे जे काना याला सुद्धा आपल्याला आशीर्वाद पाहिजे. हे देवाचं ते नामचिंतन ऐकण्यासाठी सुद्धा एक गाणं वाणी ना शरीर हे त्या पुण्य पवित्र असेल तरच हे त्या ऐकण्यासाठी बसण्याची त्याची लायकी आहे. नाही तर कोणी नाही बसल्या दिलेला त्याला हे इगळं जे म्हणते ना त्याला तोडत राहते. बसून बसायला पाहिजे. इथं थांबू नको. हे काय ऐकतो तिथे बिमारी लागते. बरं ही ऐकण्यासाठी अमृत परिपूर्ण जन्मता झाल्याशिवाय कारण का हे सोपं नाही आहे. लोकांना सगळं काय हे बैताळ आहे बसल्या तिथं काय ऐकून राहिलं काय म्हणजे धार्मिकतेचं जो चरित्र मार्ग आहे अनफड वर्गाचा मार्ग समजते. हे जे ऐकून आले अनफड मार्गाचा याला त्याचं हे नाही आहे. आणि न ऐकत खरा पुण्यवान खरा ज्ञानी तोच आहे. ज्ञानी कोणाला म्हणायचं का? जर त्याची भूक आहे सत्संग भूक आहे. सत्संग भोजनाची त्याची सतत त्याला भूक आहे तो पुण्यवान आहे. सत्संग ऐकण्याची इच्छा आहे तो धर्मंत आहे, संपत्तीवान आहे. ज्याला सत्संगाबद्दल कळस आहे. सत्संग विचार ऐकण्याची त्याची बुद्धी नाही आहे तो पापी आहे. अनंत सगळ्या पृथ्वीमध्ये तो प्रत्येकामध्ये भिजलेला आहे. म्हणून हे ऐकासाठी तर बसासाठी सुद्धा तेवढा वेळ यासाठी आणि चित्त लागायसाठी ते कोणारे कृपाने होत. रेड्या मुली वेद बोलिले रेड्याला सुधरू शकलो. पण हे जे माणसं म्हणून जे आलेले काही वेळे आहेत रेड्याला मी ते पवित्र करू शकतो. पण हे माणसं म्हणून काही रेडे आहेत त्याला किती वेळ हात डोक्याला ठेवा आपण याच्या प्रती तिथे शिरल. ह्या रेड्याला मी थकून घेऊन हे ह्या मुख्य प्राण्याला मी बोलू शकतो. पण ह्या माणसाला जे पंडित पदाशी बसून जे आपले गादी सिंहाशी याला नाही सुटू शकतो आम्ही. हे जसेच्या तसेच किती कठीण आहे संतांचं जे आहे. आपल्याला रेड्यामुखी वेद रेडे हे रेड्याला मी म्हणू शकतो. पण ह्या चांगल्या कोणत्या माणसाला हे विठ्ठल नाम चिंतन विचार हे याच्या बुद्धीमध्ये शिरवणं. विठ्ठला तू सारे परमात्मा गेले काहीतरी दिशा दे ज्ञान दे. मी थकलो
माऊलीच्या परिपूर्ण जर पूर्ण जर पूर्ण ना ज्ञानेश्वरीचा एक तरी शब्द अनुभवामध्ये माऊली एक शब्दानं मी जगात ईश्वराच्या याचा एवढा आवडतो की तुम्ही अनेक करोड शब्द आपल्यामध्ये रोज उत्पन्न करता याच्यातला एक तरी शब्द काय जास्त हजामता करावं लागतं. एकच चांगली हजामत केली तर बराबर होते. 100 दीडशे हजार कोटी हजामत करा तरी एक तरी अनुभव आहे माऊली. आता तुम्ही तर बघा सगळे आचार्य सर्व प्रदर्शित आहे. तुमच्या जीवनामध्ये किती सुंदरता असायला पाहिजे. तुमच्यामध्ये तत्व आहे. तुमच्या जीवनाचा किती आनंद असायला पाहिजे. फक्त माणूस शिकला यांचा शब्दाला त्याला शब्दाला माणूस फार रंगीत आहे. त्याच्यामुळं मुसलमानाची मस्जिद, हिंदूचे मंदिर पहा. तिथं पाहायला अवस्था अशी आहे की ह्या माणसाला अशी पूजा करा, तसं पाया पडा, याला तिचा कचरा साफ करायला वाटते, सेवा करायला किती याची मर्यादा. गुरुद्वारामध्ये जा, किती ह्या माणूस म्हणजे किती भक्तिवान आहे. याला झाडू मारायची जीवाची देवाची सेवा करताना प्रत्येक घरामध्ये हे ध्येय असलं पाहिजे. आपण गेलो मंदिरात, आपण झाडू मारून सफा केला पाहिजे. कचरा करा तुम्ही, खबरदारी घ्या संस्थानवाले, धिगाणे करा तुमच्या पुराणाची. एवढे किंतक एवढा माणूस या पत्र पात्रेशी गेला म्हणून आज घराघरामध्ये जे लागलेली आग आहे. फक्त माणूस धार्मिक आहे. आज कोणाचं घर सुधारावं नाहीये. कोणाच्या जीवनामध्ये पैशाच्या सोयीला माणूस एवढा दूर गेला, एवढा मान झाला. पण माणूस पैशाच्या सोयी सुविधेला सर्व महान झाला. पण माणूस स्वतःपासून शांती नाही आणू शकला. स्वतःला आनंद नाही. कोणी जग हे एवढ्या पुढे गेलं, पण आपल्याला स्वतः शांतीसाठी काही जणांनी आपण कठोरपणा दूर केलं आपल्या सुखासाठी. लोक इथे फार सुखाच्या एवढ्या सोयीच्या आधारानं पोहोचले, पण एवढे कठोर झाले त्याला स्वतःची शांतीने आणता आली आणि स्वतःला आनंद नाही त्याला पाहता आला. मग याला पुढे जाणं म्हणजे काय विकसित म्हणजे नाते सगळे संबंध माणूस विसरून गेला. संबंध नाते भाऊ बंधकी सगळे जे हे नाते ज्याला सांभाळता आले, ज्याला पूर्ण हे नातं म्हणजे काय हा निष्कटीत झालेला आजचा माणूस आहे. पैसा उपलब्धी व्यवस्थित मागं पैता आज स्वतःलाच माणूस सगळा बेभान झालेला आहे. आणि येणारा काळ हे मजेशीर आहे. सगळ्याची सोय लागलेली आहे, व्यवस्था झाली आहे. तुमची जेवढ्या तुमच्या सोयीच्या उपस्थितीच्या याला पडत आहे. माणूस माणसाला समाधान हे कृत्य त्याला पाहू शकला नाही, घडू शकला नाही. येणारा जास्त काळ नाहीये. वेळ काळ तुमच्या दाराशी उभा आहे. किती काही सुख भोगायला जा. ती अशी काही आपत्ती आहे की भावना भावाला ना मायले ना पोराले ना कोणाले सगळं अशुद्धा हे भाव नाही, हे गुण आहे. म्हणजे भागवत सप्ताह कीर्तन सगळं जे लागलेलं आहे हे माणसाचं नातं प्रेम आहे, गाठ आहे, धागा कुटुंब आहे. देवानं तळमळ केली की हे प्रत्येक माणसामध्ये हे प्रेम जागृती भावात हे सगळे लोकांमध्ये हे प्रेम तयार व्हा. देव पाहू नका, पण माणसाने माणसाची माणुसकी जागा रे पहा. थोडसे पोतून पहा. पैशाच्या पडता पैशानं सुख नाही होत. विचार कृतीनं जे सुख होतो, पैशानं सुख झालं असतं तर मग काय तात्पुरता अपेक्षा पूर्ण होऊ शकतो. पूर्ण इच्छा या धर्मखात्यावर आणि धर्मक्षेत्रावर होऊ शकतो. अधुऱ्या इच्छा संसार आहे, पूर्ण इच्छा अध्यात्म आहे. अध्यात्माला विश्वास ठेवा, जीवनाचा अमृत करा. जास्ती बोलत नाही, तुम्ही थकले आहे.